आता काय करू दे नवऱ्याला. आता येऊ देच घरी. चांगली बिन पाण्याची हजामत करते का नाही बघा. अख्खा दिवस गेला ते बँकेत. आज सोडतच नाही या नवऱ्याला. बरोबरच करते. हा उभारून माझ्या पायाचं खंडक झालं. येऊ दे आता चांगलं दाखवते. जेवाय देते. आईला डोकं करायचं काम. घरातनं गेलो भांडून जेवण आहे म्हणून तिथं पण बोंबलाय जेवणाची बॉम्ब. आता अवघडच आहे सगळं. काय बिनकामाचं गेलो त्याच्या आईला ते मिटिंगला या. जेवण नाही फिवण नाही काय नाही. बिनकामाची एवढी सरपंचाची मिटिंग पण त्यात जेवण नाही. घरात जेव म्हणतो ती तिथनं पण आता बॉम्ब सगळी झाली. शारदे शारदे ए शारदे शारदे ए शारदे आवर भुका लागली का वैताग आलाय. ए शारदे तर माझं काय शारदे जेवाय वाढ पटकन. होय चांगलं जेवायला वाटतं. दिवसभर माझं पाय तुटूस तर चालले. अख्खा दिवस ते बँकेत उभी राहिली. ह्या माणसाला काय आहे तवा. गावची सरपंच की करत हिंडते. चांगलं वाटते आता खाऊ दे. शारदे झालो बघ आता मोकळा. पटकन जेवाय वाढ. हे भुका लागल्याच्या बघ तरटून जायचं आहे मला पण आता गडबडीनं बाहेर. आयो ताट केलेलं दिसतंय वाटतं. ये लवकर ये घेऊन. जेव दिसणे अनपट दिसणे. ऐकू चांगलं जेवायला वाटते. बरोबरच कर. ते जरा पाण्यानं केलंय ताण लागली मला. जा जा जा. अगं शारदे ए शारदे बाहेर ये. हे काय दिलंय हा. काय दिलंय खायला. काय झालं. अगं ही काय पीठ खायचं का काय. हा ही गवारी मुळा कांदा ही खाऊय. गिळायचं असलं तर गिळा नाहीतर व्हा बाहेर. गिळू वाटलं तर गिळा नाही तर चालायला लागा. हा सकाळी तुला पैसे दिल तर सामान आण म्हणून आणि ही मला पीठ गवारी देतीस खायला. गिळायचं असलं तर गिळा नाहीतर व्हा बाहेर. अगं पण ही खाऊ कसं. पीठ खावा. वरनं ती कच्ची गवारी खावा. परत ती चटणी बी खावा. पोटात शिजतंय ना वा. अगं तुझं डोकं चालतंय का नाही. ह्याला शिजवून खायचं असतं. त्यासाठी गॅस लागतोय. हाय का घरात गॅस. कालवण का केलं नाही. कालवण कराय त्याल लागतंय. हाय का घरात त्याल. हा आणि चपाती का केल्या नाही. पाणी हाय का घरात. 4 दिवस झालं बोंबलून सांगायला लागले ती बोरिंग बंद पडल्या. हाय का ध्यान. आता किती मारशील. हायच तसलं गुण तुमचं. सकाळी मी तुला चलनात सही करून दिल तर नाही बँकेत पैसे काढणार म्हणून. गेल नाहीस का बँकेत. गेलते काय मग थांबा देते. आणि इकडं धरा. अयो काय झालं माहिती आहे का. चुकून माझ्याकडे नाही वेगळ्या बँकेचं चलन तुला दिलं का मी ते व्यवसाय करून. त्याच्यामुळे त्या बँकेत पैसे मिळाले नाही. ते गडबडीत घरचं सामान आणल्याशिवाय जर घरात येशील का नाही तर चुकूनच माझ्या हातात लाट नाही येईल आणि चुकूनच तुमची हाडं मऊ होतील. येते का ध्यानात. चला नाही का. जा तू नको मला तुझं जेवण. होय गावात जाऊन 4 घर मागून खातो. मी बी बघते कोणची वाढते ती. जावा जावा. मस्त वाढणार आहे ती. तू नका मला शिकू. जा तुम्ही नको तुझं जेवण. बघाल तवा किरकिर. सरपंच गावचं सरपंच म्हण. तोंड बघा या सरपंचाचं.
एक नंबर काम झालं. मला वाटत नव्हतं बघा असं होईल आपण. एक नंबरच झालं बघा. काय म्हणती अरे निघूया कुठं? अरे असं कसं निघूया? हा काय काय चाललाय विषय? ए सुक्या, काय चाललाय विषय? मी सगळं ऐकलंय बरं का माझ्या कानानं. काय असेल ती मला खरं खरं सांगायचं. अहो आम्ही चाललेलो असंच आहे ना, फेरफटका मारायला चाललो. आम्ही आलो तू फेरफटका मारा असंच चाललो तू. फेरफटका मारायला? हो तुम्हाला मी अजून सांगतो या, मी माझ्या स्वतःच्या कानानं ऐकलं या. काय 1-2 डबल ती काय भानगड आहे ती मला सांगा. सरपंच, तुम्ही लोकनियुक्त सरपंच, तुम्ही गावाचे प्रथम नागरिक आणि आम्ही लोक तुमच्याकडून काय लपवणार आहे हो? हे सुक्या, तू खरं सांगणार आहे का नाही? अहो कमी ना आम्याकडे जाऊ. कशाला? हा मग परदेशनी खरं खरं सांगायचं. बरं सांगतो ऐका. हा ते असं झालं या की आम्हाला एक व्यक्ती भेटलेला आणि तो पैसा आहे ना डबल करून देणार आहे. डबल? हा डबल करून देणार आहे आणि आम्ही 2-2 हजार रुपये देऊन डबल पैसे केले ते त्याचे झाले 4,000 असा विषय आहे. 2चं 4,000? हा आयला मी पण सुक्या निघालो तू बँकेत पैसे काढायला. माझं डबल होतील का रे? 100% होणार. मग मी बँकेतलं होतं नव्हतं तेवढं सगळं पैसे काढतो आणि डबलला लावूया. डबल होणार ना? 100% होणार. सरपंच, माझे 2चे 4 झाले लावू का तुम्हाला? नाही नाही सुक्या सुक्या म्हणते. हाय की रे सुक्या सांग. पण हा चालतं. विश्वास आहे ना मग? विश्वास आहे की रे सुक्या, पण माझं डबल झालं पाहिजे बघ. 100% होणार की हो. मग चला. मग उशीर कशाला करायचा? ए, चला ए, डेअरी अण्णा, चला. बोला. अहो दगडू सेठ, सुक्यानं मला फोन केला आणि मला बोलवून घेतलं. मी तिथे गेलो तवा माझ्याकडे एक माणूस आहे हा. तो आपल्याला का नाही एका आठवड्यात डबल पैसे करून देतो. डबल मध्ये एका एक आई चुकूत. पण कसं काय असलं सुक्या? 2,000 रुपये दिलं पण मला म्हणावं लागत डबल ठेवून दिलं. पुढच्या आठवड्यात होतील ना डबल? 100%. मग काय ना. अहो हे असं सगळं झालं बघा. अरे डेरे, हे खरं आहे का? एका आठवड्यात पैसे डबल होते. सकाळ सकाळी भांग बिंग पिऊन आला नाही ना का? नाही नाही. अहो अहो हे खरं आहे. आम्ही गेलो तिथं बघितलं तेव्हा आमचं पैसे डबल झालं म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला आलोय. डेरे, हे खरं आहे ना व? नाही पुन्हा मी नाही, माझी बंदूक बोलल. माझ्या कमरेला काय असतं माहिती आहे ना का? हो हो. अहो दगडू शेठ, जेव्हा आम्ही सगळ्यांनी खात्री केली तेव्हा आम्ही तुम्हाला सांगायला आलोय. पाहिलं ढेरे, हे जर खरं असेल तर मला आयुष्यभर काम करायची गरजच नाही मग. हो बर, कधी द्यायचे पैसे? परवा दिवशीच. चला लागा तयारीला. उठा. येऊ का मग मी? चला. दगडी पोरगी आली प्रिया. गॉगल लाव तू. अगं घाल की लवकर. आली जवळ. अहो लोक, अगं तू माझा जीव आहेस ग. काय लावले? प्रिया ये की बरं. कोण आहे? अगं मैत्रीण आहे. मैत्रीण आहे? होय. तू काय मी म्हटलं तसं करायला लागलायस काय? काय? तिसरी सवत? हाय तसं काय नाही. अगं मैत्रीण आहे ती. ए सटवे, कोण आहेस का तू? ए मोबाईलात थोबड घालून बसल्यावर बघ. ए बाया, ए कोण आहे सांग की तिला. अगे म्हशे, तुला काय ओळखली नाही वय मी?
गंगीताई तू आणि असं कधीपासून आवरायला लागलीस ग? तुझं तोंड बघ की आयला. अगं प्रिया, पहिलंच बघितलं की म्हणून ओळखली नाही. अगं मी पण चाट पडलो. आईला म्हणलो कोण मॅडम यायला लागल्या इकडं, म्हणलो गॉगल बिगल लावून. आम्हाला आल्यावर विचारायला लागल्या. मी म्हटलं याच्या आईला तुझ्या बाण फिरलं होतं का असं म्हटलं लिपस्टिक बिपस्टिक लावून. आता तू एक कॉलेज करते, तुझं एक ठीक आहे ग, पण हिला शोभतंय का असलं करायला? हा असं कुठे लिहून ठेवलंय वय? शेतात काम करणाऱ्या किंवा गावात राहणाऱ्या पोरीने असं नटापटा करू नये म्हणून? अगं पण आपण शेतकरी माणसं आहे, हे असं चालत नाही आपल्याला. असू दे. अगं राणा माळात बोंबलं तिडायचं नसते असं लिपस्टिक आणि लाली लावून. हा तुला काय दुसरे ठिकाण आहेत का नाही? यायला अवघड आहे. बरं बस की प्रिया बस. जेवतेस का? झालंय माझं जेवण, बस. खातेस का? तुझा बी उपास आहे? कसला? अगे तुझा उपास, तोंड बंद कर तुझं. बघाल तेव्हा उपास 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 याच्या आईला. आमचाच उपास केलाय सगळा इथं. बर प्रिया, हे पिशवीत काय आहे रे? अय्या मोसंबी. ध्यानातच नाही बघ माझ्या. हे धर, तुला एक दे, तुला एक दे. आपली बर म्हणजे तुला माहित होतं ना माझा उपास आहे ते? अगं म्हणून तर आणलंय गंगे, तुला कळत कसं नाही. बर प्रिया, ती नव प्रिया, त्या सुक्याला कशाची मस्ती आली एवढी? हा अरे नाम्या दादा, मी तेच सांगायला आले तुझ्याकडं. काय ग, तुला म्हटल्याप्रमाणे दुसरी सवत बिवत करायचा विचार नाही ना हो त्याचा? करतोय दुसरी सवत. त्याचं घर जाळीन की मी. हा पण पाक काय एवढा काय बिल गेट्स झालाय बी? हा काय एलॉन मस्क झालाय तो? लय मोठं बोलायला लागलाय, जसं काय आता माझी 8 एकर विकतच घेणार आहे ह्यो. यायला झालं वय त्याला. मस्ती नाही तर काय. काय झालंय सांग? अरे बाबा, अरे हे असं झालंय बे. हा तरी म्हटलं ग्रामपंचायत शिपायाला डायरेक्ट IAS ऑफिसर कसं व्हायला लागलंय? ह्याच्या मायला ह्याच्या याचा पंचरच काढतो बघ चांगलं जाता. हॅलो, आलतन मारित तोतल्या गुंडीत तोतल्या. हा आपले त्याला ऑलदल आहे ती, घ्या की तेवल्या. त्याला ऑलदल आहे ते, ऑलदल ऑलदल पाहिजे मला. हा दोदल आहे, दोदल तुमच्याकडं. अहो दोदल दोदल ती दोल्याला लावती, दोद्याला ती. हा हा ती ती हा तुतल्या कंपनीत आहे. आपण काय ताजा माणूस नाही, लय मोठा माणूस आहे. आपल्याला ततलं नको, आपल्याला लेबनचा दोदा पाहिजे, लेबनचा 10 रुपये वाला. त्याल घ्या त्याल. अहो 10 रुपये ना हो, 10 हा 10 हा. आणि दूध तुटला दूध. अहो दूध वा ती पायात डालती दूध ती ती काय त्याच्या आईला त्या दुतांदाल झालाय त्या काय गेले. हा तुटल्या कंपनीत आहे. हा ततलं नको, फालतूच आहे नको मला. तोच आता काय करायला लागले? अयो ऑर्डर सोडायला लागलाय. जायला पाहिजे लेल चिप्त त्याल ठेवू दा. हा लेल चिप्त 10,000च्या वलत पाहिजे सगळे. हा हा आणि त्याला आलं तांतू कोण तोलतो तुम्हाला. हा आणि ताजू तुझं नाही पाहिजे, मागातलं पाहिजे, मागलं. ए ठेव फोन, फोन ठेव. तुला काय झालं नाम्या? एवढा का जागीरदार झालाय रे? बन सांगतोय, शूज सांगतोय, हे सांगतोय. तुला काय ताजा माणूस वाटलो आपलं नाम नाही झालं नाम्या तू. अरे जायला हे गाव काय भांजळ आहे काय? ज्याला त्याला लोक घेऊन सगळं पुढेच व्हायला लागली. ती नव चोचऱ्या एवढी मोठी ऑर्डर द्यायला लागलायस. आता तुला कुठं काय गावलंय का गाबाळ? गाबाळ बिबाळ तिथं तमत काय तली, पण आपला ना तलू नको.
आता दाव विकत येणार आपण. बरं ती जाऊ दे. बरं ती पाहुणे पोरगी बघायला जायचंय. त्याचा फोन आलता तुला म्हणलं नव्हती मध्ये पोरगी बघायला जायचं. आपण तू तर जात ना तू. आहा आता आपल्याकडे येणार तडली आपल्याला बाधाय. अरे चोचऱ्या पोरगी चांगली आहे लागा चल. आपण आतली आलतू फालतू पोली तळत नसतो आता. आपला अरे ब्रँड मोठा आहे. चोचऱ्या मस्तीला आलाय आलतो फालतू मग तुझी मत आहे. आपण ब्लँड आहे ब्लँड. उद्या माझं पायदारा इच्छेल बघ तेव्हा तुला वाट बघ. बर. अरे या गावाला झालंय काय लागा सगळ्याच मस्त्याला सरपंचानं आत्ताच डोकं खाल्लंय. तुमच्या आईला परत इच्छेला नाम्या करत अजिबात नाही. तेव्हा धावतो तुम्हाला तुमच्या मस्त्या काढतो थांबा जरा. तुमच्या मायला या आईला डोकं जाळलंय माझं पाक. आईला ह्यांचं घर जळणार आहे का गे गावाला भिकत डोळा लागल्यात म्हण की. अगं पण हे खरं नसतंय घर जळतील यांची. अरे बाबा ते आपल्याला माहितीये त्यासनी कोण सांगणार ही. अगं तुला सांगायला शिकले कशाला तू तुला सांगायला येत नाही वे. तेव्हा ऐकायला नको वे. ती पण बियाणं पाक बी हे पास आहे की मेंदू काय गांजाला आहे का जाळलाय त्याचा. बघ की ह्याच्या आईला हे नाही यासने अद्दल घडू दे ना आम्ही. आता तू यात पडायचं नाही सांगून ठेवते. लय शानी आहेस. अगं घर जळतेली तुला काय सांगू आता. अरे ती तुझा विचार करतात काय. अगं गंगीताई माझी दोन्ही पण घर जळतील ग. एक सासरकडचं आणि एक माहेरकडचं. तुला काय करायचं ते कर पण नाम्याला मी यात पडू देत नाही. अगं कसली येडी गाबाळी जरी असली तरी आपलं दोस्त आहे ती असं नसते गंगे. आता तू अशी बघू नको बरं का माझ्याकडे. हे बघ अगं मी काय तसं सजासजी सोडणार आहे. अगं यांची चांगली जिरवून यांची परत मी सोडणार त्यासनी. तू माझ्या बक्की नसती अशी हाणून बडवून घ्यायला लावतो का नाही. आयुष्यभर असा पैसा गुंतवताना असलं शॉर्टकट मारताना का नाही हजारदा विचार केला पाहिजे. तू त्याची काळजीच करू नको. मी आहे की पण ह्यात तुम्ही दोघीने आणि सरपंच आहे का यात. हाय की सरपंच तर. म्हणजे सरपंच बी आहे यात. बर म्हणजे एकदा चांगला हिसका दाखवलेला काय अजून त्याची जिरली नाही म्हणायची. आता तर चमडीच काढायला होतो वहिनीला. आता बघा तुम्हाला आयडिया सांगतो. हे आहे प्लॅन. जावा आता लागा कामाला. बर चला. डोसकं लई चालतंय रे. अगं मी आहे म्हणून गाव आहे. चल लई शहाणी आहेस. उठा बर चल बाबा जाते मी बे आता. जावा काय माहिती मला. हे जावा दोघं आणि लवकर जा आणि काम धंदे करा आणि अशी मिरवत फिरू नकोस गावात. जाताड दिसे. हे बघ तू चिडलास ना परत बोलणारच नाही मी तुझ्या संग. अगं तसं नव्हे पण हे असं वागू नये माणसानं. आपण गावात राहतोय खेड्यात. असून दे. हे नाही न्या ती बियाणं घरात नाही ना. नाही नाही मग अशीच गेलंय मी बघितलं होतं. बघ नाही तर तू नाही नाही गेलंय गेलंय ती. वहिनी हात मार की एवढं चिडाय काय झालंय. वहिनी गाडी कशाला यायला लागलाय. आता तूच म्हणलीस की वहिनी. अहो मी आहे ना मा. कोण भाऊजी वय या या हा या की या. काय कसं काय केलं भाऊजी. अहो कामच तसलं आहे. होय दे की ना मला उन्हात ना आलोय का पाणी पिणी पिऊ दे की. तर लई ताण यायलाय. मग एवढ्या उन्हात ना आलोय. हा काम आहे म्हणून आली. बिनकामात तू येतच नाही. हवाय ना आरती पाणी दे इकडं. कर. हा आम्ही बिवनात चाललोय. अहो वहिनी तुमचं घरात ध्यान आहे का नाही. काय झालं. नवऱ्यानं आता घरावर तुळशीपत्र ठेवायची आयडिया काढल्या. म्हणजे मग तुम्हाला काहीच माहित नाही. हे असं असते बघा. अहो काय ते सांगा की सरळ. अहो ते कुठला एक साहेब आलाय
आठवड्यात पैसे डबल करून देतो म्हणून सांगायला. आणि हे आठवड्यात पैसे डबल होते म्हणून सगळं पैसे घर बीर सगळं गाणवत ठेवलंय आणि डेकभर पैसे घ्यायला आणा गेलाय बँकेत तुमचा नवरा. खरं सांगतायसा काय? आता आहे का म्हणजे आम्ही काय खोटं बोलतोय? अहो खरंच सांगतोय तुम्हाला. आणि तुम्ही ध्यान ठेवा. तुम्हाला या 4 दिवसात त्यानं पैसे दिले का? नाही दिला. हा मग आता आपलं घर जळणार आहे एवढं ध्यानात असू द्या. म्हणजे तुम्ही सांगतायच ते समजा खरं आहे व्हय? नाहीतर बघा मागच्या वेळीसारखी धुलाई करायचा विचार नाही ना वा? अहो वहिनी होय ना मी दादा एवढ्याला का उन्हात ना आलोय वहिनीला पटते का बघ. ए इतक्या तोंड बंद करून बस. कुणाला बोलतेस रा? तुम्हालाच बोलतोय तुम्हालाच. हे बाई तुला माहित आहे ना व ते डावीकडचं चकन आहे ते कशाला तुझ्या नादाला लागते. कशाला लागलीस बोलायला? शा नाही ती माहित नाही. लगा एवढ्या उन्हात ना आलोय लगा काय कळतंय का लगा ऐकून घेत नाहीत. बरं असू दे मी सांगतो गबस. ए बस का? गबस की बाबा नाही शानी ती तुला माहित नाही बी. असला सरपंच वागतोय तुझी तर पाक फजितीच करेल गबस. बरं वहिनी अहो मी काय माझ्या मनात सांगतोय वहिनी. अरे ही बरं आहे. आता मला काय हौस आले का तुमच्या हातनं त्याला सारखी मार खायला लावायला? त्यानं पण कशाला जग मारायची? ती इटी बारक्या पोरांची खिशात घालून घेऊन रानात गेलाय. बरोबर आहे का? मग आपलं असं असतं मग घेतला नामेश पंगा गावात होणारच दंगा. आणि तुम्हाला तर माहितच आहे की ज्याचं नामेशी वाकडं त्याची वड्याला लाकडं. मग अगे सरपंची कशाला माझ्या नानाच्या नावानं बोंबलत असतेस ग? अगं तुझं गुण उधळा बघ काय गुण उधळायला लागली ती. ए गंगे काय केलं माझ्या नवऱ्याला? मागच्या टायमाला नुसतं मारलंच त्याला. पण ह्या टायमाचं जर कारस्थान ऐकलंस का नाही चित्ता फाडून खाशील त्याला. समजलं काय? आज काय केलं माझ्या नवऱ्याला? अगं वय वहिनी नामदादा सांगतोय ते सगळं खरं आहे. अगं मीच सांगितलंय नामदादाला मी सगळे अशी गुण उधळणार आहेत म्हणून. म्हणजे खरं सांगतेस वेगळं हा मग? हा जसं काय आम्ही मगापासून तुंतुरच वाजवायला लागली होय. हा पटत नसलं तर घ्या जावं घर जाळून. हे गंगे चल. हा ज्याचं करावं भलं ती म्हणते माझंच खरं. बघितलंस का? अहो तसं नाही हो भाऊजी. त्या इट्टीच्या पायात मी माझ्या नवऱ्याला कुत्र्यासारखं धुतला की हो. माझ्या मनाला कसं वाटलं असेल ते माझं मलाच ठाऊक. म्हणून म्हणते मी तसं. त्या दिवशीचं ते खोटं निघालं. पण आत्ताच जर तसं काय झालं तर एकेकाला सांगूनच ठेवती आणि इतक्याला तर आधी सांगती. ए गंगे ए उठ 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 चलित ना. हा यासनी बहुतेक खोपटात राहायची हौस आल्या. त्या आईला जेव्हा भिकारी म्हणून ही देवळात कुठेतरी भीक मागायला लागेल का नाही यासनी तेव्हा यासनी आठवल. तेव्हा येतील माझ्याकडं बोंबलत नाम्या नाम्या आम्हाला तुझ्या रानात कुठेतरी खोपाट मारायला जागा दे की. तेव्हा धावतो की यासनी आणि पुन्हा फिरू देत गावभर सगळ्या बोंबलत भीक मागत दे माय वाढ माय. आईला म्हणजे नाम्या खरंच आहे तुझं. ह्या सरपंचीचा लईच पिसारा फुललेला असतोय ना वा. जेव्हा पिसारा जमिनीवर येईल तेव्हा काय लिहिला. चल. अगं वहिनी आम्ही सांगतो ते सगळं खरं आहे. अगं माझ्या पप्पानं तर बंगला घर गाडी सगळं सगळं घरावर ठेवलंय बघ. आणि भली मोठी रक्कम घरात आणून ठेवली. ही पैसे डबल करायच्या नादात अडचणी डबल करून ठेवणं म्हणजे बरं झालं बाई. काय नवच बाई आमचा नवरा तर. अगं त्याचं काय घेऊन बसल्यास माझं तर सासर आणि माहेर दोन्ही पण धोक्यात आहे बघ. काय झालं का तुला बोंबलायला? मग गाडच लावी. अगं तिला तसं म्हणायचं नव्हतं ग. अगं कसं आहे तिचा बाप कंगाल झाल्यावर तो गरीब होणार. मग तो गरीब झाला की हिला गरीब घरात द्यावी लागणार. तेव्हा तिला तर काहीतरी वाटतंय ना वा तसं म्हणाल. अजून अंड्यातलं बाहेर पडलेस का? तर हिला लागल्यात संसाराच्या गोष्टी कळायला. मी 12वीला आहे आता. 12वी म्हणजे काय बारकी आहेस व्हय का? मोठी आहे. तू म्हणतेस ते खरंच आहे ग. उद्या जर आम्ही भिकारी झालो तर. सकाळ धरण्याचं
चालतोय गावचा सरपंच म्हणून. कोणच्या चहाचं पाणी तर दिलं का? तिथं आहे देवा, बघूया चल. होय देवा जायचं. चला. भुका लागले त्या इथं देवळात तर कोण देतंय का काय बघू, रुपया 2 रुपये. ओ दादा, पोटाला खायला काहीतरी द्या की, नाहीतर पैसे तर द्या. पैसे नाही तो माझ्याकडे. दादा द्या की हो. अहो, सुट्ट पैसे नाही ती. बघा बघा असतील अहो दादा काय किशात. बघा बघा सुट्ट पाहिजे अहो, सकाळ- पॅन्ट ओढू नका की थांबा. थांबा बघतो, थांबा थांबा. आई दे 20 रुपये जरा. अहो, सकाळच्यानं पोटाला काय नाही. आता तुम्ही बरोबर ये तुझ्या पोटापुरतं आपल्या दोघांच्या मिळालं. अजून कोण आहे का बघूया. आला रे, सुक्या आलाय सुक्या. तुला यांच्या भीक मागायला का दुसरी दागा नव्हती बी. का रे? चुक्या द्या 500 रुपये. ए सुक्या, अरे सकाळच्या पोटाला काय नाही, बायकून मी उपाशी आहे, काहीतरी दे की खायला तर दे, नाही तर 2 पैसे तर दे. बघतो थांबा. आईला माझ्याकडे पण नाही ते, बँकेत आहे ते सध्या. हा, माझ्याकडे आहे ते, बघतो. नाही माझं पण ATM मध्ये. बर ऑनलाईन आहे का तुमच्याकडे? ऑनलाईन? अरे सुक्या, लगा विसरलाच का लगा तू? हा, अरे इथं रुपया बघा नाही, तू पण तो ऑनलाईन आहेस का वय? तुला लगा एवढी मदत केली मी, हा विसरलास तू? करा करा अजून मदत. आता विसरलो मी. कोण सरपंच कोण सरपंच मला माहित नाही. ए सुक्या, अरे काहीतरी पोटाला दे, बायको रडायला लागली अर्धे. ए तोतऱ्या, ए सुक्या, ए तोतऱ्या, अर्धे की थो थो थो. ए आला का दे. गंगे, आपण जाऊन देवळात दर्शन घेऊ. अरे कुठतरी बघितलं तर वाटते ना. अरे नाम्या, सरपंच आणि सरपंच नाहीत, ओळखत नाहीत व्हय तुला? अरे 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 करोडपती काय मग? ए नाम्या, अरे का चेष्टा लावली हा? डबल पैसे नव. रोडपती रोडपती. बरे पण काही काय बरे गे नामा, अरे खायला दे आलं. होय. हा दे गंगे. द्या की हो ना मा भाऊजी. चांगलं. एक बिस्किट दे, एक एक. ए नामा आधी क्या रे. काय बस दान सुरू नकोस. नाम्या, या सरपंचिनीचा पिसारा असा फुललेला की असा जमिनीवर आला. अयो, आता लय आग लावू नको, अजून मारल इथं. चला या. यांच्यामुळे वाईट दिवस आलात मला. तुमच्यामुळे. अयो, आता असू दे, घे बिस्किट, घे बिस्किट. नको मला. हा घे 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 दर खा, माझ्यासाठी खा. ए नामा, कशाला तिथे ए नामा, अरे लय दान सुरू झाले. नामा दे, नामा, अरे भुका लागले, दे बाबा दे. दर खा. पोट भरलं का? का अजून कोणतरी येईल? अरे रडू नको तू, कशा रडतीया? तुला मी जगू, तू मी आहे की. ए नामा, नामो, अरे मी तुझा दोस्त आहे की रे पहिला, जरा मला मदत कर ना आम्हाला. का लय माझं वाटूचं गुंडगुळ झालं त्या डबलीच्या नादात. मी आमदार होणार आहे. अरे नामा जाऊ दे, नामा मागचं काढ नको नामा. ए नामा, अरे जाऊ दे. ए अरे माझी पॅन्ट निघाले बाबा. ए अरे नामा ऐक जरा. ए नामा, अरे लय परिस्थिती बेकार आली हा. खा खा गंगे. ए गंगे, इधर खा. का पण रडू नको, अगं मारू नको. बिस्किट देऊ का? ही बिस्किट खा, तर बिस्किट खा. मी अशी होऊ नाही बाई द्यायची. अजिबात असं होऊ द्यायची नाही म्या. आता येऊ दे की, चांगलं दाखवती, चांगली बिन पाण्याची करती, पैसे डबल करतोय. ह्याला चांगलं डबल करते का नाही बघ. ए वहिनी, तुम्ही नसलेल्या बुद्ध्या चालवू नका बरं का. आणि मी जी काही सांगतो की नाही तेवढंच करा.
उगाच नाही ती गोळ करून ठेवशीला. हे बघा तो येणार, तो पैसे घेऊन येईल, बॅगेत आणल नाही तर पिशवीत आणल. तो आणल्यावर तो कुठं ठेवतो बघा, तुम्ही त्याचा पाठला करा, नाहीतर तुम्हाला पण कळून द्यायच नाही ती. तुम्ही काय करा, ती पिशवी कुठं ठेवतो बघा आणि त्याला काहीतरी काम सांगा, काहीतरी सांगा, साखर आणा, पावडर आणा आणि त्याला घरातनं बाहेर घालवा. तो घरातनं बाहेर गेला की तुम्ही तेवढ्याच वजनाची कापडं नाहीतर कागद त्यात भरून ठेवा. काय सांगितलं? भरून ठेवा, बाकीच माझं मी बघतो. अरे मामा त्यानं जर ती बॅग किंवा पिशवी काय असेल ते उघडून बघितलं तर? याचं एवढं डेअरिंग आहे हा? अगे तो बायको पुढं फना काढेल का हा? आणि तुला माहीत नसलं तर सांगतो, त्याचं बहिणी पुढं ती पिशवी नाहीतर बॅग काय असेल ती उघडून बघायचं अडचण नाही. तुला एक सांगतो, अगे तुम्ही काय वळखताय त्याला, जेवढं नाम आहे त्याला ओळखतो का नाही, आणि या गावाला पण एवढं तुम्ही ओळखू शकत नाही. काय रे? होय. मग हे ना मॅ आपलं गाव आहेच 12 बुड्याचं. 12 बुड्याच? नुसतं 12 बुड्याच? अगं 12-36 बुड्याचं आहे गाव आपलं. यायला नामे आहे म्हणून शर्यतीच्या बैलागत सगळे फटीत पळतंय, नाहीतरी आपल्या गावाचं गुण म्हणजे नागासारखं नागबोडी वळणार जाईल. भाऊजी काय बी करा पण ह्यो माझा सोन्यासारखा संसार आहे, तू तेवढा वाचवा, नाहीतर आमचं ही द्वार खादीला कारण भुईला भारच आहे. ह्याचा धड काय उपयोग गावाला बी नाही, धड आम्हाला बी नाही. आता आम्ही काय करू? है ना? मग काय तर बरोबरच आहे. आता ऐका काय करायचं, आपण यांच्या मागं मागं जायचं आणि मागं गेल्यावर कुठं जाते ती बघायचं, त्या माणसाला येऊन द्यायचा, तो बॅगा घेऊन तिथनं गेला की पुन्हा आपण त्यांची जिरवायची. आपण म्हणजे मी जिरवणार, तुम्ही तिथं अजिबात काय बोलायचं नाही बरं का, मध्ये अजिबात कोणी काय बोलायचं नाही. आणि तुम्हाला सांगतो अशी जिरवतो ना याची, त्यांनी गावातल्या गल्लीचा सुद्धा शॉर्टकट मारायचा बंद केला पाहिजे. शॉर्टकट मारते अशी जिरवतो बघ यांची. तर बघे तू उद्या ध्यान ठेवायचं, ती कुठं जाते ती, कशी जाते ती, आणि मला येऊन सांगायचं. होय ना दादा, नाहीतरी ठेवतो. तू बघतस इकडं चालतंय इकडं, सरळ सरळ माणसाकडे ध्यान ठेवायचं. नाही परत इचक्यात सांगितलंय मच्छी. होय ना दादा. हा नाही तर वहिनी ताब्यात देतो बघ तुला. नको तसं काय करू नको. मग बस उद्या सगळ्यांनी तिथं यायचं आहे, एकत्र व्हायचं. उद्या तू ध्यान ठेवायचं. हा बरं वहिनी येऊ का? आम्ही जातो, लई काम आहे ते, उद्या भेटू. चल. अयो काय काय ग? काय एवढ्या गडबडीनं आज काय ठेवलं? अगं ती तुला सांगायचं म्हणजे उसाव मारायचं औषध आहे ते आणून ठेवलं या. खरंच औषध आहे का? अगं तुला सांगितलं ऐक की जरा, ती विषारी औषध आहे ती, जर काय हाताबिताला लागलं तर ती डेंजर काम आहे, तिथं काय जाऊ नकोस. नाही जात. हा अजिबात तिकडं काय हे करू नको. होय तेवढंच काम आहे मला हा. तिथे जायचं. जा आता घरात कामं पडल्यात. काम करत बस, झाला मी निघालो, जरा महत्वाचं काम आहे मला. हा माहित आहे. पोरं बिरं येतील इकडं. हाय माझं लक्षात. हा औषध आहे ती डेंजर, त्यात जाऊ नको. तेवढंच काम आहे मला, आज जाऊ नको. पैसा नामा भाऊजी म्हणत होतं ते खरंच आहे. नामा भाऊजीचं लय उपकार झालं बाया. नवऱ्याला पण बरोबरच टाक सगळे पैसे काढून कधी यायचं सुक्या काय माहित, कशाला असल्या ह्या वर्णात मला बोलवून घेतलंय. असलं काय अर्जंट काम काढलंय काय माहित. आणले बघ बॅग. काय आणलं सर एवढं? तुझं बघ की काय आहे.
सुक्या एवढे पैसे कुठं काय चोरी बिरी केलास का काय? हे चोरी बिरी कशाला करतोय? अगं जमीन गाणवट ठेवलंय मी. तुझ्या बाने बी ठेवलं नाही माहित नाही तुला. डबल करायचं नादात जमीन बी गाणवट ठेवली. सगळ्यांच्या काय टकोरी खराब बिराब झाल्यात काय? असं कोण कुणाला पैसे डबल करून देते? देते ती म्हणून तर करायला लागली एवढं. देते ती आपल्यासाठीच करायला लागली की. हा फक्त आहे की नाही जपून ठेव. परत इथूच मी न्यायला पैसे. काय जाऊ का? जा. एवढं जपून ठेव काय. हा बघतेच आता कसं पैसे डबल करतोयस ती. तू चांगलंच काम करते आता. जा शिस्तात जा. हॅलो आप्पा मी पाणी टाकी पैसे जाय हो. बघ तू काय झालंय ती. यायला त्या सरपंच नावानं बोंबलाय ती. माझ्या नावानं कशाला बोंबलाय लागलाय. होय आमचं आमचं आम्ही झक मारल्या म्हणा. ठेवा बघतोय तिथंच आहे. आईला बियेनं कुठं गेलंय. फोन बंद आहे ज्या आईला. आईला इथं टाकीतनं पाणी पडायला लागलंय. गाव लागलंय बोंबलायला. आणि कुठं गेलंय ज्या आईला. तेरे बिना भी क्या जीना पलकों में गलियों में. अय सरपंच ए इकडे या इकडे. अरे काढ ना मा. नाम्यानं कशाला हाक मारलेला काय. आय 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 लगा हे गोडीत चांगला कटत फिरायला लागलाय. आईला अशी धुलाई करतो रे ह्याची. या कारनामा. कारनामा म्हणजे हा का खरीचा भाग आहे का? कशाला झग माराय सरपंच झाला. गाव लागलंय बोंबलायला. इथं पाणी चाललंय वाया. गावाला प्यायला पाणी नाही. कुठं लक्ष आहे? अरे नामा मी सरपंच झाल्यापासून टाक्या भरून वाहते द्या. एवढं गच पाणी आहे कळलं का. पाणी प्यायला बी लागतं. हे असं वाया जाऊन काय उपयोग नाही. अरे भरली असेल टाकी सोडतील की आता. एवढं गावाला का- सोडायची. गाव लागलंय बोंबलायला माझ्या नावानं. सांगतो. यायला ही सरपंच मी करून फसल्या का झालंय. अरे सांगतो की बंद करा. एवढा काही करायला लागलायस तू. हा ती नव बूट जीन्स टी शर्ट गॉगल काय भानगड दौरा आहे का? हा, मग तू काय बघितलंयस अजून. तुला लय बघायला मिळणार काय काय. असं ना. हा, बरं. नवीन नवीन गाडी गमतच बघ नुसते आता. बरं. नाम्या अरे सरपंच आता लय खटवणार आहे. आणि नाम्याची गरज नाही ना आता. ए तुझी मला गरज नाही. बर हट. मस्तीला याच नाही बरं का. काय सरपंच म्या केलाय गावचा. ए मला तसलं तुझं काही सांगू नकोस. तो सरपंच खंबीर आहे. एकदा जिरवलेली माहित आहे ना हो? ए ती मागचं काढ नको ना मागचं अजिबात काय काढ नको. इथनं पुढे बोल. बर हा काय असेल ती सरपंच खंबीर आहे. तू येऊ सुद्धा नको माझ्या कुठल्या भानगडीत. आपण गावचं सरपंच आहे आमदार नाही काय. त्याच्यामुळे लई मी जास्त नाम्या पुढे तरी करायचं नाही. नाम्या एक दे ना ठेव आता. मला तुझ्या कुबडीची गरज नाही. बर सरपंच खंबीर आहे. हा आता मी आमदार व्हायचं स्वप्न बघतोय. तुझी मला गरज नाही. संपला विषय. कुबड्याची गरज नाही. काय कुबेराचा खजिना गावला एवढी मस्ती आल्या हा? तुला दिसेल की आता. तुला दिसेल खजिना आहे का काय आहे ती. बरं. हा, आता लवकरच कळेल ना आम्ही बी काय आहे ते. जावा बघू बघू. हा जावा जावा हा तू नका सांगू मला. जावा. या घरात नसली बरं झालं. पप्पा काय आहे त्या बॅगेत? त्यात महत्वाची वस्तू आहे. त्याला हात लावू नकोस. असली कसली महत्वाची वस्तू आहे? बघायचंय मला पण. अगं असू दे बस. सांगतो तुला मी परत काय आहे ती. बस. नाही मला बघायचंय बघ. काय आहे त्यात असलं महत्वाचं? त्यातनं गांजा आणलाय. काय गांजा. गांजा? तुम्ही आले असले 2 नंबरचा धंदा करायला लागला. अगं थोडे दिवस आपण 2 नंबर धंदा करायचा. पुन्हा आपण लय मोठं हे बघा होणार. पप्पा हा 2 नंबरचा धंदा सोडून द्या नाहीतर मीच घर सोडून जाईन बघा. बस इथं. अगं प्रिया घर सोडून जायची भाषा करू नको ग. एवढ्या किरकोळ किरकोळ गोष्टीसाठी कशाला घर सोडून जायची भाषा करतेस. तुझ्याशिवाय मला कोण आहे. किरकोळ किरकोळ वाटतंय तुम्हाला?
अगं आपण थोडेच दिवस करायचं आहे. मध्ये माहिती नव्हतं तुम्हाला तो दारूचा धंदा बंद केला आणि आता ह्यो धंदा चालू केलाय. थोडेच दिवस करायचं आहे बाळा. तेव्हा पण निसर्ग नामांकितच होता आणि आता हा धंदा चालू करायलाय. कशाला त्याचं कौतुक सांगतेस? कशाला त्याचं कौतुक सांगतात? सांगणारच, जे चांगलं आहे ते चांगलं आहे. आणि आमचं तर म्हणते ते बरोबरच आहे. एका वेळेस त्या कुत्र्याचं शिपूट सरळ होईल पण तुमचा स्वभाव अजिबातच नाही. नको त्या नाम्याचं कौतुक सांगू मला. सांगणारच. बस फक्त त्या पिशवीला हात लावू नको. मी आलो आवरून. नाही लावत. काय त्यात नेमकं? अयो किती वाजले? एवढे पैसे? सुक्या म्हणल्याला ते बहुतेक खरंच आहे. ह्यात तर पैसे आणि मला सांगितलं की ह्यात गांजा आहे म्हणून. नेमकाच काहीतरी घोळ करणार आहेत. एवढे पैसे भरून सुक्या म्हणत होता तेच खरं आहे. तिथे ठेवतो. ए काय झालंय बोंबलायला? जाऊन आहे कापड बिपड घालस तर. हा बरं काय काय झालं वहिनी? काय सांगायचं, पहाटे 5 झोपून गेल्यात बघा. रातभर मला तर झोपच लागली नाही. आईला चांगलीच हापावली ती. हा नाहीतर काय. आईला यांची अशी घर जळणार आहे ती नाही. बर मी सांगितलेलं काम केलंय का? होय केलंय. नक्की का? होय. आणि त्या सुक्याचं? त्याचं पण केलं. मग वाघानो तुम्हाला सुट्टी नाही आता. बरं वहिनी आता तुमच्या पाया पडतो. तुम्ही लगेच असं हात माग सारूनच जाताय. जरा तिथं स्वतःवर जरा ताबा ठेवा. कंट्रोल ठेव बाई जरा. गा बसा भाऊजी. अहो 4 चौघात आपल्या नवऱ्याची राखायची असती वहिनी. नवरा आहे का त्या गुणाचा? अहो गुणाचा कसला बी असू दे आहे का सांग जरा. अहो सरपंच आहे तो गावचा, असं चालतं का? बर बर असू दे. तुम्ही मला लय शहाणपण शिकवू नका. गंगे जर तिथं काय जर वाईट वांगाळ झालं का नाही तिथं धरायचं वहिनीला. तुला आधी सांगतो ती सरपंच आहे गावचा, त्याची आबरू काढतीस का 4 चौघात? खाऊ दे की मार. बायकोच खातोय ना मग. अगं तुझ्या पाया पडू का बाय आयानो. तिथं काही करू नका. आपण ही नाही ना कुठे गेलंय ज्या आईला याला ध्यान ठेवायला पाठवलंय माग. आला आला आला. अरे नाम्या दादा अजून तुम्ही इथंच आहे काय? कुणाला सांगतोयस रे? अहो सारखं तुमचं असंच असतंय. बघल तवा. अरे बघतोयस कुणाकडं, सांगतोयस कुणाला? अहो वहिनी जरा त्याचा नियम चुकतो. तो बघतोय एकीकडे बोलतोय एकीकडे. ए बरे अरे तुझीच वाट बघतोय. काय झालं? अरे नाम्या दादा मी रात्रीपासून त्यांच्यावर लक्ष ठेवलंय. आता सगळेजण शाळेत गोळा झाले ते. शाळा जायची? हा शाळेत आहे. ए अगं ए गंगे तुला सांगतोय बरं का वहिनीला धरा. वहिनी जरा पाया पडव तुमच्या जरा ग बसा की. आईला बर चला आणि अंतर ठेवायचं बरं का आपलं. आणि तिथं काय कालवा करू नका. चला हे नाही न्या. तुला रस्ता माहितीये का? रस्ता नाही माहित नाम्या दादा मला. अरे कसलं ध्यान ठेवलंस? अरे इतक्या तुला कुठे गेली माहित नाही. इकडे गेले ते. हे बघ हे बघ हे बघ तू दुरीत चाल. तुझ्या मागे आम्ही चालतो. हे जे आहे ना मेंढरा मागे दुसरी मेंढर चालले का चालले. ह्याला पुढे चल यायला. अरे अरे तिकडे झाडात जातो. इकडे जायचं आहे. यायला लगा काय लगा डोक्याला ताप आहे. हे लागा कधी आहे जर सुक्या? काय माहिती. ए, आला 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 लागा सुक्या. किती वेळ झाला रे? किती वर्ष झालं तुझी वाट बघतोय आम्ही इथं. अहो मला जरा काम होतं महत्वाचं, तेच कामासाठी मी आवर आवर पडदिस नाही आता.
बर सगळ्यांना आणले ते का पैसे ही काय बॅगा भरून आणली ती एक नंबर बर उशीर करा नको चला पाडदिशी चल 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 पड दिसली वहिनी बघितला का खेळ होय हा? की आता घरात आला का नाही चांगला असा चटणीगत कुटा होय भाऊजी आज का नाही बिन पाण्याचीच करते का नाही बघा बिन पाणी काय हजामत नाही आंघोळ घालाय बिन पाणी त्याच्या मायला चला 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 होय चला, बाई, गेली. चला अरे सुक्या हा तुला लगा काय दुसरी जागा मिळाली नाही बरं हा गाव सोडून लगा माळा वाढलंय लगा हा ए सरपंच तुम्हाला नाम्या माहित आहे ना कसा आहे हा त्याला जर कळलं का नाही दुईला आपल्याला पाक हा आणि असल्या गोष्टी गावाच्या बाहेरच केले ते कळ का होईल का काय बरोबर करता आहे. गावात नाव नको नको गावात कशाला नको सरपंच ते सुक्या बोलतं तेच बरोबर आहे. गावानं बघितलं तर मार बसेल की रे आपल्याला. ए सरपंच नाही तुम्ही खुश दिसताय तुम्ही बायकोला विचारलं का? ए डेऱ्यांना आता इथं कशाला बायकोला विचारलं की याला काय कशाला नाव काढतोस नाही पण माझं म्हणणं होतं विचारलं तर बरं झालं असतं. तू मला तसलं काय सांगू नको मी सरपंच आहे, मी सगळं पैसे काढून आणले त्या हा आणि त्या पनवतीचं नाव इथं कशाला काढलंयस रे डोकं फिरायला हा? पण होती उगाच लगा डोकं खातोस आईला आता फक्त नुसतं मी तर आता आत्तीत देऊन येतात तू पैसे देऊन जायला काय सुक्या कराय नव का नाही पुन्हा मी नाही माझी बंदूकच बोलल. आहो सासरे बुवा म्हणलास? आपलं दगडूशेठ कशाला होतं की बरोबर सगळं होतं आहे ना हो? आहे की नाही होतंय होतंय कशाला बंदूक बिंदूक काढत बसतायचा आहे की नाही हे सुक्या ते साहेब येते ना नाहीतर बघा मी माझ्या दुकानं घाण ठेवलंय बघ. ताणले अण्णा काय नुसती पनवती आणि बोलताय त्याला चांगलं बोला ती पैसे देऊन जायला आता काय करताय मग काय तर अहो अण्णा मी त्यांना ना इथंच बोलवले ती इथंच येणार आहे ती जरा कड काढा आता बॅगा ठेवा इथंच येतील थोड्याच वेळात दमलो की रे सुक्या इकडंच येतील साहेब इकडे येणार का इकडे येणार अहो इकडे येणार इकडे येणार हा इकडंच मी सांगितले यायला मग साहेब येणार सुक्या कधी येणार आहे ती येते थांबा की जरा येते हे सुक्या कधी येणार आहे साहेब माझे झाले टायमिंग म्हणतो मी रे. आव्हान नाकड काढा की हा येते ती की आता आले आलं साहेब पैसे माझं देणार आहे. नमस्कार 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 बरं सगळ्यांनी पैसे आणलेत का? होय 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 आपापल्या नावाच्या चिठ्ठ्या त्या बॅगेत टाकलेत. होय 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 टाकले टाकले बरं मी एकटा या बॅगा घेऊन जाऊ शकत नाही. तुम्ही आपापल्या बॅगा घेऊन माझ्या कार पर्यंत चला. बर 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 चालतं तुम्ही मला एवढ्या लांब बोलवल्यामुळं मला कार रस्त्यावर लावून यावं लागलं. हा बरं चला. चला चला चालत चले सुक्या चला 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 ए लय पुढे जाऊ नका ए. हा झालं बाबा एकदाची पैसे दिले अहो काय सांगू मी तर आहे ना 5 लाख रुपये गुंतवले ती 5 लाख कळलं का 5 लाख हा जमीन पण गाणवट ठेवल्या घर पण गाणवट ठेवलंय आम्ही. मग काय मी पण आता माझ्या शेजारी आहे नाही दुकानाच्या मोठा असं टायरचं शोरूम घालला टायरचं. आता घाल की शोरूम भांगारचं शोरूम घाल भांगारचं तुझ्या मायला. हा सुक्या हा. अरे मी तर सगळं रान घाण ठेवलं या आणि सगळं पैसे डबल करायला लावले त्या डबल झालं की मी नवीन जीसीबी घेणार आहे. हा वहिनी जेसीबी आणतो जेसीबी गाव कर म्हणाव. हो तुम्ही गडबड करू नका थांबा गाव कर म्हणाव गाव. तलपण
मी तर धूम दलाक्यात लगीन चालणार आहे आणि टोगल्या गावाला जेवण देणार आहे पाहुणे अटकत लगीन करणार आपलं घर जाणार आहे लगीन करतोय घरावर कौलं राहते ती का बघ म्हणाव गावाला जेवण घालणार गावाला जेवण घालतोय तर तोत्र कुठलं सरपंच बायकोला विचारलं का तुम्ही डबल पैसे होते पैसे घेऊन चाललोय म्हणून ए डेरे हा तुला किती वेळा सांगितलं रे त्या पनवतीचं नाव काढत जाऊ नको माझ्या पुढे म्हणून हा अयो वहिनी पण होती म्हटला सर्ग अहो अहो जरा थांबा जायचं आहे थांबा की जरा तुला काय कळतं का नाही सांग बरं क्षण कुठला आहे काय कुठलं आनंदाचा क्षण आणि तू सकाळ काय ती पनवतीचं नाव काढलं काढतोयस होय बायकोला विचारलं आणि त्याला काय कळतं का नाही सारखं सारखं लगा बोलतोयस बसा शांत कशाला सारखं द्या सांग सुख्या त्याला आता काय बसा शांत अरे सुक्या मी तर माझं दुकान गाणं ठेवून पैसे दिले रे आणि आता पैसे आल्यानंतर दुकान घेत नसतंय बघा मग काय घेत Mall असते येतोय मोठा मॉल हे मॉल घालाय चालला हा ते दुकानी कुठून अरे बायकोच्या साडीला पिको फॉल सुद्धा राहायचा नाही मॉल घालते हे जायला कशाचं काय गावात फेमस बघ कानडी अण्णा बस पण माझं काय तवा मी तर किरकोळ भांडवल लावले पण जगाय पुरतं पैसे पुरते ती बघ बस झाली की मग काय नाही आणि माझं काय येतं मला एक पुरगी आहे खाऊ दे की लोळून ती लोळून आपण लोळून चैनी मग जाऊ आपण कोणा जाईल म्हणजे राहू दे लोळून खाणार अरे कसं खाणार लोळून हा होय, आम्हीच. अगं तू काय करायला लागली इथं अरे काय आम्ही गावाच्या बाहेर इथं घालून तू बायकोला घेऊन आला सोयला का लगा तुला लाज वाटली पाहिजे का सोन्यासारखी बायको आहे लगा पनवती म्हणला वहिनी पनवती लाज वाटली पाहिजे जरा तरी गंगे गंगे परवाच मार खाल्ला अरे काय रे लगा डोक्याला ताप माय झाला यो अरे चुक्या झालं का दोन्हीच 4 डबल पैसे करा आलाय ना तुला तर तू माहिती आलं कोणी सांगितलं म्हणजे मी सांगितलं त्यानं सांगितलंय तुम्हाला काय रे वाटतंय ज्याचं नाम्याशी वाकडं त्याची वड्याला लाकडं देण्यात आहे ना आणि मला कळत नाही असं या गावात काहीच नाही बियाण्यानं तुम्ही किती डोकी चालवा तुमचं काम नवं नाम्यापासून लपवायचं आणि झालं का दोन्हीचं 4 किती 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 गुतवलं कुणी किती पैसे गुतवलं हा गुतवली ती तुला काय करायचं कुठं आहे साहेब तुझा हाय की कुठं हाय आहेत ना आता जरा त्या साहेबाला फोन लावतोस का फोन लाव रे फोन लावतो काय ना त्याला काय लाव हा लागला बघ रिंग झाली बघ हा बोललाच बघ काय स्विच ऑफ आहे ना स्विच ऑफ आहे अरे तुम्हाला सप्पाई घोडा लागलाय सगळ्यांनी यानं घर जळलंय तुमचं आहे ना तुम्ही मला तू असाच मर बिन लागण्याचा चुक्या जे काय झालंय की नाही या सुक्यामुळे झालंय सुक्यामुळे काय सुक्यामुळं सुक्यामुळं हा. माझ्यामुळं घर जळलंय आपलं. तुझ्यामुळंच घर जळलंय आपलं हो हा आता बसा बोंबलत ಎಲ್ಲ ರೊಕ್ಕ ಹುಯ್ದು ರೀ ಹಾಗೆ ती कन्नडीत म्हणते माझं सगळं पैसे गेलं काय झालं
सगळं सोडा या सोक्याला हा ना यायला लय डाळ ना शिवल्या. त्या सुख्याला आमच्या ताब्यात दे, त्यानं घर जावं आमचं. नाम्या सुक्याला आमच्या ताब्यात दे, आमचे सगळे घर जाळले त्यानं. विचार करून देता येत ना ते पैसे. आता बोलू नका. हे बघा आता खरं सांग तू तुमचं घर जाळायचं होतं ते मी वाचवलंय. वाचवलंयच म्हणजे तुमचं पैसे सगळ्यांचं सेफ आहे ती. होय गुण उधळ्यानं घर जाळून घेतली असती मी जर नसतो तर. आणि बरं झालं त्या प्रियानं सांगितलं मला आमचा बाप आणि ती ही बेन यांचं काय कारस्थान चाललंय म्हणून. आणि मला कळलं आणि मग मी जरा चौकशी केली तुमचा पाठला केला आणि मग मला कळलं तुमचं गुण पैसे डबल करताय. अरे मी आधीच तुमच्या घरातल्या सगळ्यांनी सांगून ठेवलं होतं की आज त्यांनी आणलेलं पैसे काढून ठेवा, त्याच वजनाचे कापड नाहीतर पैसे त्यात कागद भरून ठेवा. आणि ती तुम्ही इचक्यानं बिन बघता बी आगा अडकवल्या त्याने हिता आलायचा. आणि त्यानं आता जी नेलं की नाही साहेबानं ती कागदच होती आणि कुणाची कापडच होती, बाकी काय गेलं नाही. आईला तुमच्या ए बर थांबा मग आता कसं. आता मित्रांनो आता ही जी काही तुम्ही तमाशा आमचा बघितला का नाही तमाशाच म्हणायचा. अहो आयुष्यात असलं शॉर्टकट कधी मारायला जाऊ नका. आणि असा भूलथापाला कोणाच्या बळी पडून आपल्या कष्टाची कमाई अशी वाया घालवू नका. माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे, पैसा गुंतवा, उद्योगात गुंतवा, शेतीत गुंतवा, असं काहीतरी करा. पण हे असं शॉर्टकट मारलं का नाही मग हे असं होतं बघा. मग मी अशी जिरवतो यांची. धन्यवाद.